हिंगोली जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच राज्यसभेवर वर्णी लागलेल्या रामराव वरपुते यांचा जवळा बाजार येथे उत्साहात सत्कार करण्यात आला. नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेले युवा नेते आतिश भैया दांडेगावकर यांच्या पुढाकाराने हा सत्कार सोहळा संपन्न झाला. किशोर शुगर कारखाना परिसरात आयोजित कार्यक्रमात रामराव वरपुते यांना शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन गौरवण्यात आले. राज्यसभेवर नियुक्ती झाल्याबद्दल कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत जल्लोष व्यक्त केला. या प्रसंगी तालुका अध्यक्ष दौलत हुंबाड यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी वरपुते यांच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना उपस्थित नेत्यांनी राज्यसभेतून मराठवाड्यांच्या प्रश्नांना आवाज मिळेल आणि जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव काम होईल असाही विश्वास व्यक्त केला आहे. कार्यक्रमामुळे जवळा बाजार परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. आता राज्यसभेवर रामराव वरपुते यांची नियुक्ती झाल्यामुळे मराठवाड्याच्या विकासाला नेमकी काय चालना मिळते हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.